आज मी आहे झी मराठी चित्रगौरव पुरस्कार 2024च्या रेड कार्पेटवर आणि खरं तर नाव न सांगता मी डायरेक्ट म्हणेन की दोन बहिणी आज रेड कार्पेटवर आहे. कसं वाटतंय रेड कार्पेटवर येऊन? मस्त. आज आम्हाला कोणी भेटलं ओळखीचं नाही, ओळखीचे सगळेच आहेत, माहीत नाही होत. तर आम्ही दोघी जेव्हा एकत्र जातो तेव्हा मग असं हरवल्यासारखं वाटत नाही आम्हाला. म्हणजे वी आर हॅपी. एकत्र येतो तेव्हा जास्त छान वाटतं आम्हाला. सो इथे येण्याआधी काही तयारी केली होती दोघींनी मिळून की आपल्याला कसं जायचंय, काय वेअर करायचंय, ज्वेलरी असेल किंवा साडी वगैरे सगळं? मी तयार होतं. तयारी केलेली आमची नेहमी आयत्याला असते, त्याच्यामुळे आम्ही आयत्याला सगळ्या गोष्टी चेंज करतो. पण त्या त्याला आज दिवस अपवाद नव्हता त्याला, त्यामुळे आजही तसं झालं, पण झालं तर चांगलं झालं असं आम्ही ठरवलं होतं. सो त्यातल्या त्यात रंग वेगळे पण पॅटर्न सेफ. तर जी चित्रगौरव पुरस्कार म्हटलं की पहिली गोष्ट डोक्यात काय येते, काय आठवतं? पिक्चरबद्दल असेल किंवा ऑल ओव्हर पुरस्कार सोहळ्याबद्दल असेल? काय मग छान वाटतं आणि पुन्हा घरी आल्याचं फिलिंग मला येतं, कारण झी बरोबरची नाळ खूप 15 वर्ष झाली जोडली गेल्याने. मला पण सेम तसंच वाटतं, कारण कोणासाठीही इथे नॉमिनेशन मिळणं हे सुद्धा खूप म्हणजे मोठी गोष्ट असते. जी चित्रगौरवला किंवा नाट्यगौरवला नॉमिनेशन्स मिळणं सुद्धा. सो इथे आल्यावर नेहमीच खूप एका मानाच्या सोहळ्यात आल्याचा फील येतो नेहमी. थँक्यू सो मच अँड ऑल दी व्हेरी बेस्ट.